भारतीय तटरक्षक दल भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, इंडियन कोस्ट गार्डची भरती चालू आहे 140 जागांसाठी आणि या भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते आणि ग्रॅज्युएशन वाले सुद्धा मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। जीडीची यामध्ये भरती चालू आहे, जीडी पदामध्ये। आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। फॉर्म भरणे चालू आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते वेट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, लेखी परीक्षेला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, तर आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलामध्ये ही भरती चालू आहे, ठीक आहे, 140 जागांसाठी। त्याचबरोबर जे या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC कॅटेगरीसाठी यामध्ये 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू राहिली। तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे, तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये। आणि ही जी भरती आहे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड, तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो परमनंट भरती आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, असं काही नाही, तर परमनंट भरती आहे। अग्निवीर अंतर्गत ही भरती येत नाही भारतीय तटरक्षक दलची। तर जीडीचं पद आहे यामध्ये, तर परमनंट भरती आहे हे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे। तर जाहिरात तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर बघू शकता, जॉइन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, अप्लिकेशन विल बी ऍक्सेप्ट ऑनलाईन। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कॅटेगरीनुसार किती जागा या ठिकाणी, तर पहा जीडी मध्ये SC कॅटेगरीच्या 13 जागा, ST कॅटेगरीच्या 15 जागा आहे, OBC कॅटेगरीच्या 38 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 4 जागा आहे, ओपन कॅटेगरीच्या 40 जागा आहे, टोटल 110 यामध्ये जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलमध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, तर पहा यामध्ये शिक्षण काय लागते, तर पहा भारतीय तटरक्षक दलातलं पहिलं जे पद आहे हे जीडीचं आहे। तर यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर ग्रॅज्युएशनवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि 12वी पास असाल तर 12वीवर सुद्धा फॉर्म भरता येते। पण 12वी मध्ये एक अट आहे की 12वी मध्ये आपल्याला जे मॅथ आणि फिजिक्स हे विषय असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला भारतीय तटरक्षक दलमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा 12वीच्या बेसवर ह्या भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमचा 12वी मध्ये मॅथ आणि फिजिक्स विषय असेल तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, BA झालं, BSc झालं, BCom झालं, त्यांना सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। त्यांच्यासाठी काही अट नाही, फक्त 12वी पास साठी काही यामध्ये अट ठेवण्यात आली आहे, ठीक आहे। इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे। सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता जास्तीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञानचे प्रश्न, गणिताचे प्रश्न 25 विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो 2 घंट्याचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे। तर MCQ प्रश्न असणार आहे, हे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। आणि यामध्ये उंची फक्त 157 सेंटीमीटर लागते बस। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड नाही आहे, यामध्ये रनिंग वगैरे काही आहे नाही, तुमची रनिंग वगैरे काही नाही, यामध्ये फक्त तुमचं जे सिलेक्शन आहे इंडियन कोस्ट गार्ड भरतीमध्ये तर हे लेखी परीक्षेवर होणार आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड मध्ये फॉर्म कायच्यावर भरायचा आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते कुठं फॉर्म भरायचा, तर तुम्हाला मी वेबसाईट सांगतो, जे इंडियन कोस्ट गार्डची वेबसाईट आहे, कारण की व्हिडिओ झाल्यानंतर बरेच मुलं कमेंट करते वेबसाईट सांगा। तर पहा इंडियन कोस्ट गार्ड मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईट आहे https joinIndianCoastGuard.cdac.in। तर ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येते। हे जर तुम्हाला समजलं ते मग नाही तर मग तुम्ही सायबर कॅफेमधून सुद्धा फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर इंडियन कोस्ट गार्डची जे विद्यार्थी मित्रांनो भारतीय तटरक्षक दलात हे भरती चालू आहे। तर या भरतीचं मी तुम्हाला जाहिरात
दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जॉईन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर पहा कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची ही जाहिरात आहे। बघू शकता तुम्ही, अप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन। तर पहा तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण जाहिरात, आणि तुम्हाला जर फॉर्म भरत असेल इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचा, तर ही वेबसाईट आहे https joinindiancoastguard.cdac.in। तर ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फॉर्म भरणे चालू आहे। 31 डिसेंबर 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। कोस्ट गार्ड या भरतीची, भारतीय तटरक्षक दल भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। त्यानंतर जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी जनरल ड्युटीचं GDचं पद आहे। तर SC साठी 13 जागा आहे, ST साठी 15 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 38 जागा आहे, EWS कॅटेगरीसाठी 4 जागा आहे, ओपन कॅटेगरीसाठी 40 जागा आहे, टोटल 110 जागा या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे शैक्षणिक पात्रता जे या ठिकाणी लागते, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेज 1 मध्ये तुमचं काय असणार आहे, भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तुमची स्टेज 1 मध्ये लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल सायन्स मॅथमॅटिकलचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 2 घंटेचा टाईम असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यामध्ये। त्यानंतर तुमचं यामध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये काय असणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड या ठिकाणी। त्यानंतर तुमचं जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्यामध्ये तुमचं या ठिकाणी बायोमेट्रिक्स वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुमची होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार, त्यानंतर मेडिकल झालं, अशी प्रोसेस हे भारतीय तटरक्षक दल भरतीची आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस जे आहे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्ही, तर हे संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो हे जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर संपूर्ण जाहिरात ही इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची अशा प्रकारे ही प्रोसेस आहे। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड नाही आहे। ठीक आहे, तर ग्राउंडमध्ये यामध्ये काहीही म्हणजे रनिंग वगैरे काही आहे नाही, एक लक्षात ठेवा। तर लेखी परीक्षेवर तुमचं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जे आहे हे सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर यामध्ये छाती बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्याचबरोबर उंची फक्त 157 सेंटीमीटर उंची भारतीय तटरक्षक दलात या ठिकाणी ठेवलेली आहे। तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।